सोप्या पद्धतीने बनवली मी आज खारं वांग्याची रेसिपी। त्यासाठी काय करायचं, 1 वाटी शेंगदाणे भाजलेले घ्यायचे, हिरव्या मिरच्या आणि लसूण घ्यायचं। हे वांगं बटाटा चिरून जरा असं पाण्यामध्ये ठेवायचं। मग हे सगळं वाटण शेंगदाणे लसूण मिरची वाटून घ्यायचं। हे बघू शकता, जाडसर वाटण करायचं। लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून असं वाटण करायचं। मग चिरलेला वांगे जे आहेत ना, बटाटे वगैरे, त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा। प्लेटमध्ये काढून घ्यायचं। थोडं चवीनुसार मीठ, धना पावडर, गरम मसाला, हळद टाकून थोडंसं तेल किंवा पाणी टाकून हा मसाला चांगला एकजीव करायचा। मग वांग्याच्या फोडी ज्या केल्यात ना, त्याच्यामध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचं। कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि सुरुवातीला जो मसाला असतो उरलेला तो टाकायचा। परतून झाला की याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून परतून घ्यायचं। मग वांगे टाकून परतून घ्यायचं आणि मग अगदी थोडंसं पाणी टाकून स्लो गॅसवर याला ठेवून घ्यायचं। एक 5 मिनिटातच हे खारं वांग्याची रेसिपी तयार होती। खायला इतकं भारी झणझणीत लागतं। नक्की एकदा ट्राय करून बघा। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा।